सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असल्यास तुम्ही इथं अनेक व्हिडिओज व्हायरल होताना पाहिले असतील। इथं फक्त मनोरंजक व्हिडिओज नाही तर काही धक्कादायक घटना देखील शेअर केल्या जातात। अलीकडे अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली होती। व्हिडिओ एका दागिन्याच्या दुकानातील असून यात दुकान मालकाच्या एका चुकीमुळे त्याचं लाखोंचं नुकसान झाल्याचं दिसून आले। दुकान सांभाळत असताना मालकाला अचानक झोप लागते, ज्यामुळे दिवसाढवळ्या मालकासमोरच दुकानातील महागडा ऐवज लुटला जातो। ही घटना दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय। चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात। व्हायरल व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार दुकान मालक झोपेत असताना चोराने या सुवर्ण संधीचा फायदा घेतला आणि तब्बल 5 किलो सोने आणि 12 किलोची चांदी लंपास केली। आताच्या काळात सोन्याचे दर झपाट्याने वाढत असताना या दागिन्यांचं मूल्य कोट्यवधींच्या घरात जाते। माहितीनुसार दुकानातून चोरी केलेल्या या दागिन्यांची किंमत 8 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे। तथापि याची पुष्टी अद्याप झालेली नाही। व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात दिसते की मालक पाय पसरून निवांत झोपेत असताना एक वाटसरू दुकानातील काचेच्या पेटीत अलगद हात घालतो आणि तिथून एक बॅग हळूच काढून घेतो। या क्षणापर्यंत मालक इतका गाढ झोपलेला असतो की त्याला नक्की काय घडते याची कल्पनाच लागत नाही। चोर दागिने लंपास करून निघून गेल्यानंतर मालकाला झोपेतून जाग आल्याचं दिसते, पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो। एका डुलकीसाठी इतकं मोठं नुकसान होणं खूप वाईट आहे।